झारखंडमधील धनबाद शहरात कथित अवैध कोळसा खाणकाम आणि मनी लॉन्ड्रिंग नेटवर्क विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तपासात अधिकाऱ्यांनी धनबादमधील तब्बल 25 ठिकाणी एकाच वेळी समन्वयित छापे टाकत संशयित आर्थिक नेटवर्कची झडती घेतली। या कारवाई दरम्यान तपास पथके रोकड मालमत्तेची अधिक कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि विविध आर्थिक नोंदी ताब्यात घेतल्याची माहिती। याशिवाय तपासाच्या कक्षेत सुमारे 600 कोटी रुपयांची मालमत्ता आणि गुंतवणूक ओळखण्यात आली असून काही मालमत्ता आणि गुंतवणुकीवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अन्वये सुरू करण्यात आलेल्या या तपासाचे मुख्य उद्देश कथित अवैध कोळसा खाणकामातून निर्माण झालेल्या पैशांची आर्थिक मागोवा घेणे आणि या प्रकरणातील संशयित आर्थिक साखळी उघड करणे आहे। धनबाद हा कोळसा उद्योगासाठी महत्त्वाचा परिसर असल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष लागले। ईडीच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोप अद्याप तपासाच्या आणि न्यायालयीन छाननीच्या अधीन आहेत। तपास जसा पुढे जाईल तशी या कथित कोळसा नेटवर्कची संबंधित आणखी नावे आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती।